कळवण तालुक्यात खडकी गावांसह आदी परिसरात डोंगऱ्यादेव यांची महोत्सवाला प्रारंभ। कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात खडकी गावात आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्यादेवाची सुरुवात झाली असून डोंगऱ्यादेवाची पूजा आदिवासी समाजाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते। निसर्गाशी जोडलेले हे कुलदैवत आदिवासींना एकात्मतेचा अनुभव देते। डोंगऱ्यादेवाला आदिवासी समाजात निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते। या पूजेत निसर्गाची उपासना, स्थानिक गाण्यांचे महत्त्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो। प्रत्येक गावात डोंगऱ्यादेवासाठी एक खास जागा निश्चित केली असते। या जागेला फुलखडी असे म्हटले जाते। गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात। या पूजेसाठी नागली, तांदूळ, उडीद असे 5 किंवा 7 वस्तू अर्पण केले जातात। या फुलखडीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपवास करून फुलखडीवर झेंडू, तुळस या रोपांचे रोपण करून तेथे पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते। यामध्ये डोंगऱ्यादेवाची पूजा समाजातील एकात्मतेचे प्रतीक आहे। या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो। नवस फेडणे, नवीन पिकांची भरभराट होण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचे उद्दिष्ट असते। डोंगऱ्यादेव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। त्याच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकविण्याची प्रेरणा मिळते। डोंगऱ्यादेवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे, तर तो एक महोत्सव असतो जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो। डोंगऱ्यादेवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे। ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणारा स्तोत्र आहे। डोंगऱ्यादेवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नाते समजावून देण्याचे काम करते। प्रतिनिधी गणेश सोनवणे।